कर्जत तालुक्यातील भिवपुरी येथे टाटा पॉवरच्या 1000 मेगावॉट जलविद्युत प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थ आणि प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले आहेत। भिवपुरी, कराळेवाडी, तापकीरवाडी, हुमगाव आणि धनगरवाडा येथील रहिवाशांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली असून त्यांनी प्रकल्पाचे सुरू असलेले काम तात्काळ थांबवावे, त्यानंतरच प्रशासनाने चर्चेसाठी यावे अशी ठाम मागणी केली आहे। टाटा कंपनीने स्थानिकांना नोकरीचे आश्वासन देऊनही बाहेरील कामगारांना प्राधान्य दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। तसेच CSR योजनेत शाळा, अंगणवाडी, सोलर लाईट, रस्ते आणि पाणी पुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधांची कामे सुरू न झाल्याने ग्रामस्थ नाराज आहेत। या प्रकल्पाला केंद्र सरकारच्या पर्यावरण व वन मंत्र्यांची मंजुरी मिळाली असली तरी अटींचे पालन कंपनीकडून करण्यात येत नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। त्यामुळे प्रशासन आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आजपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले असून प्रकल्पग्रस्तांनी प्रशासनाकडून ठोस लेखी हमी मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे। वरिष्ठ प्रशासन आहे, अद्यापर्यंत ग्रामपंचायत कमिटी सोबत किंवा ग्रुप ग्रामपंचायत भिवपुरी सोबत अद्यापर्यंत चर्चेला बसले नाही। काल देखील आम्हाला चर्चेला कंपनीचे लोकल व्यवस्थापन आहे भिवपुरी ग्रामपंचायत इथे बोलवलं होतं। पोलीस प्रशासन देखील त्या चर्चेला उपस्थित होतं, परंतु त्यावरती त्यांनी ठोस अशी पावलं आणि ठोस असा निर्णय अद्यापर्यंत आम्हाला भिवपुरी ग्रामपंचायतला दिलेला नाही। त्या आम्ही ग्रामपंचायत आणि उपोषणाच्या माध्यमातून आपणाला विनंती करतो की कंपनीचं जे वरिष्ठ प्रशासन जे बॉम्बे हाऊसला बसलेलं असतं, प्रोजेक्ट हेड असतात, बॉम्बे हाऊसचे वरिष्ठ प्रशासन आहेत, परवीर सिन्हा आहेत, त्याच्यानंतर हिमल तिवारी आहेत, ह्या लोकांनी इथे येऊन उपोषणकर्त्याच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांचा पाठपुरावा आणि त्याच्यावरती सविस्तर आणि सखोल चर्चा करण्यात यावी आणि योग्य तो निर्णय घेण्यात यावा ही आपल्याला मी विनंती करतो। नाहीतर त्यांच्या टाटा पॉवर कंपनीने जो स्टेट गव्हर्नमेंट सोबत जो MOU साईन केला, त्या MOUच्या अनुषंगाने कंपनीने असं स्टेट गव्हर्नमेंट सोबत असं कमेंट केली की आम्ही 6000 पीपल एम्प्लॉयमेंट जनरेट करतोय, तर परंतु असं निदर्शनास येते की प्रोजेक्ट सुरू होऊन गेले 6 महिने ओलांडले तरी स्थानिकांना अद्यापपर्यंत रोजगार मिळालेला नाही। दुसरी गोष्ट, ज्या काही पायाभूत सुखसुविधा आहेत, ज्या अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार, ह्या ज्या गोष्टी आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून कंपनीसमोर वेळोवेळी मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु अद्यापर्यंत कंपनीने कुठल्याही लेखी स्वरूपात असं आश्वासन अद्यापर्यंत ग्रामपंचायत भिवपुरी ग्रामपंचायतला दिलेलं नाही। दुसरी गोष्ट अशी की जो काही मोठा तलाव वरती तयार होत आहे कंपनीच्या जागेमध्ये, तो त्यापासून लोकवस्ती ही जास्तीत जास्त 100 मीटरच्या अंतरावरती आहे। आज जर आपण तुम्ही बघितलं भविष्यामध्ये, आज आपण जगामध्ये बघतोय कधीही भूकंप वगैरे अशा नैसर्गिक आपत्ती कधीही कुणाला सांगून होत नसतात आणि जर कदाचित भूकंपाचे धक्के झाले तर त्याचा दुष्परिणाम ह्या तलावावरती होऊ शकतो याची शक्यता अद्यापपर्यंत नाकारता येत नाही। कंपनीने जरी या संदर्भात किती जरी सेफ्टी रूल्स फॉलो करण्याचा प्रयत्न किंवा आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तरीही नैसर्गिक आपत्ती पुढे हे कधी कुणाचं काही चालत नाही। याचा धोका हा आमच्या 2 ग्रामपंचायतला, शक्यतो कराळेवाडी गाव, तापकीरवाडी गाव यांना भविष्यामध्ये या आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाण्याचा धोका आणि शक्यता नाकारता येत नाही। जे दूषित वायू हवेमध्ये उत्सर्जित होत आहेत त्याच्यामुळे आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे। असंख्य प्रकारचे श्वसनाचे आजार इथून पुढे भविष्यामध्ये निर्माण होऊन या ब्लास्टिंगचा दुष्परिणाम लोकांच्या आयुमानावरती होऊ शकतो याचीही देखील शक्यता नाकारता येत नाही। आणि कंपनीला या संदर्भात आम्ही आरोग्यविषयक असंख्य तक्रारी ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या संमतीने देण्यात आल्या, अद्यापर्यंत कंपनीने याविषयी देखील दखल घेतली गेली नाही। हे मोठ्या प्रमाणात आमच्या लोकांचं नुकसान होत आहे, याची देखील आपण दखल घेण्यात यावी। मी शासनाला विनंती करतो की ग्रामस्थांच्या वतीने की याची दखल, आरोग्यविषयक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे या प्रोजेक्टमुळे, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या जीविताचा प्रश्न उपस्थित झालेला आहे। म्हणून मी आपणाला विनंती करत आहोत की या गावकऱ्यांच्या वतीने, ग्रामपंचायतच्या वतीने की याची दखल शासनाने घेण्यात यावी आणि लवकरात लवकर जेव्हापासून कंपनीचा प्रोजेक्ट 6 महिन्यापूर्वीपासून चालू झाला त्यावेळेला मोठ्या प्रमाणात पर्यावरणामध्ये वृक्षतोड करण्यात आली। त्या वृक्षतोडीनंतर जी काही तिथे वन्यजीव होते ते वन्यजीव त्यांचा सहारा जो आसरा होता तो तिथे तोडण्यात आला वृक्षतोडीमुळे, त्यामुळे ती वन्यजीव हे गावाकडे स्थलांतरित होऊ लागले आणि त्या स्थलांतरामुळे जे खाली जे शेतकरी जे बागायती शेती करत होते त्या बागायती शेतीचे अतोनात नुकसान झाले। त्याच्यामध्ये आंबा, कोणी बागायती माळ्याची शेती वगैरे करत होते, आंब्याची लागवड करून उत्पन्न मिळवत होते, त्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं। त्याचबरोबर गावामध्ये जे पत्र्याची घरे होती त्या वानरांनी असंख्य प्रमाणात लोकांच्या पत्र्यांची तोडफोड झालेली आहे
आणि आज पावसाळा उलटून गेला. कंपनीकडे आम्ही लेखी स्वरूपामध्ये पत्रव्यवहार केला ह्या संदर्भात. अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई कंपनीने अजूनपर्यंत त्यावर ऍक्शन घेतली नाही. त्यामुळे ग्रामस्थांचं अतोनात या प्रोजेक्टमुळे नुकसान होत आहे. याची दखल शासनाने घेण्यात यावी हे आपणातर्फे मी विनंती करत आहोत. आणि दुसरा एक मुद्दा, स्थानिक लोकांचा मी विचार केला जाईल. हा एक मुद्दा झाला. माझी जी गावामधली ग्रामस्थांमधली रोजगार आहे, सुशिक्षित जी बेकार आहेत त्यांना त्यांच्या कॅटेगरीनुसार कामं दिली जातील. पण असंही न करता कंपनीने जे बाहेरील काही गाववाल्यांना वंचित ठेवून बाहेरील मनमानी कारभार चाललेला आहे. त्यानंतर कंपनीने आमच्या म्हणजे जे ग्रामस्थांच्या मागण्या आहेत काही ब्लास्टिंगमुळे, आता यांनी सांगितलं प्लास्टिकमुळे तडे जाणे, त्यानंतर अक्षरशः रात्री येऊन बघितलं तर आम्ही वस्तुस्थिती रोज बघतोय. तर काय शेजारील धनगरवाडा, तापकीरवाडी कसे लोक झोपत असतील. आम्ही कंपनीला वारंवार सांगतो का तुमचा कंट्रोल आहे, ते कंट्रोल फक्त मशीन दाखवते, नंतर कंट्रोल वाढला. आणि ग्रामपंचायतनी जून महिन्यामध्ये ग्रामसभा घेऊन ग्रामसभा प्रोसिडिंग करून त्या संदर्भात ग्रामपंचायतीला पत्र सुद्धा कंपनीला पाठवले. त्याचं एकही उत्तर मिळालेलं नाही. आणि त्या पत्रांमध्ये ग्रामसभांनी केंद्र सरकारच्या अटींप्रमाणे ग्रामविकास कमिटी नेमून त्यांच्या दोघांच्या संयुक्त याने प्रोजेक्ट चालू होईल. आणि कोणाच्या समस्या असतील, गावाच्या समस्या असतील तर कंपनीसमोर मांडू, कंपनीच्या समस्या असतील तर गावाशी निरसन करू. या हिशोबाने ग्रामविकास कमिटी स्थापन केली. पण त्या ग्रामविकास कमिटीला आतमध्ये सुद्धा येऊन देत नाहीत आणि चर्चा सुद्धा काही करणार. आणि आता याच्या बोरवेलचा रिपोर्ट आहे. 18/9/2025 साली बोरवेलचं रिडिंग घेतलं होतं. 27 फूट वॉटर लेवल होते आणि 53 फूट खालून पाण्याची लेवल होते. टोटल 80 फुटाची बोरवेल आहे. 27/9 12:55 रिडिंग घेतलं त्यावेळेस 29 फूट पाण्याची बोरवेल लेवल आली आणि 51 फूट खालून पाण्याची लेवल आली. म्हणजे 2 फुटांनी 9 दिवसामध्ये 2 फुटांनी पाण्याची लेवल कमी झाली आहे. तर जर आत्ता ही स्थिती आहे तर आणखीन 300 फूट ज्यावेळेस डॅम बनेल त्यावेळेस वॉटर लेवल किती चेंज होणार आहे आणि हा इश्यू किती गहन होणार आहे. जर आमच्या सगळ्या बोरवेल आणि हेच जर इश्यू हे झालं तर आम्ही शेती कशी करणार आणि पाणी कसं पिणार. दुसरे केंद्र सरकारने योजना दिलेल्या आहेत पाणी आणि ह्याच्या, मग त्या तुम्ही पूर्ण का करू शकत नाही. मूलभूत गरजा लोकांच्या पूर्ण करू शकत नाही. साहेब महत्वाची ग्रामस्थांनी मिळून साखळी उपोषण ठेवलेलं आहे. हे साखळी उपोषण साधारणतः 7 ते 8 दिवस आम्ही चालू ठेवू. त्याच्यानंतर अजिबात दखल घेतली नाही, प्रशासनाने पण नाही आणि टाटा कंपनीने पण नाही घेतली, तर आम्ही आमरण उपोषण त्यानंतर पत्करू. जर आमरण उपोषणामध्ये सुद्धा त्यांनी जर काही केलं नाही तर त्याच्यानंतर सर्व ग्रामस्थांच्या विचाराने पुढची नीती ठरवा.